येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापूर जिल्ह्यातील 2.65 लाख शेतकऱ्यांना 310 कोटी वितरित। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह त्यांचे तहसीलदार, तलाठी आणि सर्वच यंत्रणेनं गेल्या महिनाभरापासून पूर नियंत्रणापासून मदत कार्यापर्यंत आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी केलेलं काम उल्लेखनीय आहे। महसूल यंत्रणा 24 तास राबत होती। सीना नदीचा पूर आणि अतिवृष्टी यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 6,04,000 शेतकऱ्यांचं तब्बल 6.5 लाख हेक्टरचं नुकसान झालंय। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे 867 कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। पहिल्या टप्प्यात 2 हेक्टर गृहीत धरून शासनानं जिल्ह्याला निधी मंजूर केला आहे। सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 2,65,436 शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटवर शासनाची 310 कोटी रुपयांची मदत रक्कम वर्ग झाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांना देखील उद्यापर्यंत त्यांच्या रकमा मिळतील अशी माहिती उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली आहे। उद्या लक्ष्मीपूजन होणार असल्यानं सोलापूरच्या बाजारपेठा गर्दीनं फुलल्या, सर्वत्र आनंदाला उधाण। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे उद्या सकाळी 11 वाजता टेंभुर्णीत संजय मामा शिंदे यांच्याबरोबर बैठक घेणार, तर दुपारी 3:30 वाजता सोलापुरातील रेस्ट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत कर्तव्य बजावत असताना राज्यभरातील 191 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा झाला मृत्यू। या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूर जिल्हा पोलीस मुख्यालयात उद्या सकाळी 8 वाजता होणार पोलीस शहीद स्मृती दिन कार्यक्रम। राज्यभरातील शेतकऱ्यांना शासनानं अत्यल्प मदत केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आज केलं पिठलं भाकर आंदोलन। सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरात शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव। राजश्री थळंगे यांनी दिली माहिती। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. दिवसा घरफोड्या करणाऱ्या राजमाने लक्ष्मण क्षीरसागर आणि सूर्यकांत माने या 2 आरोपींचा जामीन अर्ज सोलापूर कोर्टानं फेटाळला। राज ठाकरे म्हणाले 1 वर्ष गेलं तरी चालेल, परंतु मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणूक घेऊ नये। 96 लाख बोगस मतदार 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार। सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होऊन 8 दिवस झाले नाही, तोपर्यंत 24 ऑक्टोबर रोजीची मुंबई सोलापूर फ्लाईट स्टार एअरकडून करण्यात आली रद्द। आज अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस। देशात दिवाळीचा उत्साह, तर उद्या अतिरिक्त प्रहर आल्यानं लक्ष्मीपूजन लांबलं। मंगळवारी 21 तारखेला 5:55 पुढे 2 तासांमध्ये लक्ष्मीपूजन करण्याचे अभ्यासकांकडून आवाहन। शेतकऱ्यांना स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, प्रहारचे माजी आमदार बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य।
लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार. ज्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळालं ते सगळ्या जागा घेऊन जाणार. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. गोंदिया जिल्ह्याचे शिल्पकार माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचं वृद्धापकाळानं निधन. जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा त्यांचा राजकीय प्रवास. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज ठाकरेंकडे भाषण देण्याची कला, पण त्यानं नेतृत्व होत नाही. रामदास आठवले यांचा राज ठाकरेंवर निशाणा. ऐन दिवाळीत झेंडूच्या फुलाला भाव, फुल उत्पादक शेतकरी चिंतेत. कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे ₹5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. कृषी मंत्री दत्ता भरणे म्हणाले, महायुती भक्कम आहे, टीका झाली तरी आम्ही एकत्र. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी देहूत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर 1 दिवसाचं केलं लाक्षणिक उपोषण. शिवसेनेच्या धनुष्य बाणासंदर्भातील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी. या सुनावणीसाठी 12 ते 24 नोव्हेंबर पर्यंत तारखा राखीव. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची माहिती. सांगलीचा राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराळा भेटू देणार नाही. गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना आव्हान. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.